सरळ आम्ही काय बोलतो ते बघ ना इकडे. हा तुझ्यासाठी पण आहे ते. तुमच्या नंतर ते लोक आयुष्य जगू शकत नाहीत. मी 80% डायरेक्ट 47 आलेलो, कारण मला काहीच कळत नव्हतं. तुम्ही मुलांना फोर्स करू नका तुमच्या की तुम्ही हेच करा तेच करा. फोर्स काही होत नाही, तुमचा वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो. नमस्कार सगळ्यांना. मंडळी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. हा, अभिनंदन सगळ्या 10वी आणि 12वीच्या मुलांना जे चांगल्या मार्कांनी पास होतात. आजकाल खूप छान मार्क्स मिळतात. वाईट मार्क्सने पास झाले तरी पास झालेत ना, खरोखर अभिनंदन. बाकी चांगलं वाईट फ्युचर ते ज्याच्या कर्माचं आहे नाही का. आणि मेन तर कॉंग्रॅच्युलेशन झाला. आता मेन मुद्द्यावर येतो डायरेक्ट आम्ही. तर आता ज्यांना कमी मार्क्स पडले आहेत त्यांनी प्लीज दुःख वाटून घेऊ नका. जे झालंय ते झालंय. आता फ्युचरला काय करायचंय ते बघा, विचार करा त्याचा. आणि मेहनत करायची तयारी ठेवा. मेहनत करायची तयारी असेल ना तर तुम्ही आयुष्यात काही करू शकता. सो ठीक आहे, थोडंसं वाईट वाटतं, नाही असं नाही, काय असं वाईट वाटतच नाही असं म्हणून नाही चालणार. मनाला लागतं, कारण बाकीच्यांना खूप छान पर्सेंटेज पडलेले असतात, आपल्यालाच कमी आहेत. सो असं वाटतं थोडंफार. पण एक सांगू का, 10वी 12वीच्या मार्क्स वरून कोणाचंही फ्युचर ठरत नाही. नंतरच तुम्ही काय करतात ना त्याच्यावरूनच फ्युचर ठरतं. तुमचं टॅलेंट आहे, तुम्ही ते बघा 45% वाला पण इंजिनिअरिंग केली आहे. माझा पण सांगतो, मेन पालकांना सांगतो, जरी त्यांना कमी पडले तुमच्या मुलांना तरी सुद्धा त्यांना काय बोलतात ते ओरडू नका. म्हणजे त्यांच्या जास्त रागवू नका. म्हणजे रागवून त्यांना मार्क्स मिळणार नाहीये. म्हणजे ऑब्व्हियसली तुमचं पण आम्हाला दृष्टिकोन कळतोय, बट आता झालंय ते झालंय. आता तुमच्या ओरडण्याने किंवा तुमच्या दुःख वाटून घेण्यानी मी असं पण बघितलं, काही लोक असं दुखवट्यासारखे घरात बसलेले असतात. काय गरज नाहीये. आणि त्यांनी मार्क चेंज नाही होणार आहेत त्यांचे. तर आता पुढे काय करायचं ह्याच्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. झालं ते झालं, आता पुढे बघा काय ऑप्शन्स आहेत अवेलेबल. आणि आता सध्या खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. आता एवढं इंटरनेट आहे, सगळं आहे. आमच्या वेळेला तर काही नव्हतं हे प्रकार की बाबा काय. आमच्या आधी पण इव्हन आणि आपल्या वेळेला पण लिमिटेडच होता. आत्तासारखा ऍक्सेस बऱ्याच गोष्टींचा नव्हता. असला तरी ते इंटरनेटसाठी सायबर कॅफेमध्ये जायला लागायचं. सो ते पण आवाक्याच्या बाहेरच होतं काही गोष्टी. सो आता तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत, तुम्ही शिकू शकताय. तर मग मला असं वाटतं की ते दुःख वाटून घेऊ नका आणि पुढे जा. बाकीचे टॅलेंट्स ज्यांना जरी कमी मिळाले तरी सुद्धा काही फरक पडत नाही. कारण सांगतो, मी लास्ट वीक मध्येच 2 मुलांना भेटलो, एक मुलगा एक मुलगी. नावं वगैरे रिव्हील नाही करत आहे. ते 2 म्हणजे मला सांगायला थोडीशी लाज पण वाटते आणि चांगलं पण वाटतं. हिला पण कदाचित त्याची आयडिया नाहीये. मी दिवसभर होतो त्यांच्यावर ऑलमोस्ट. तर ती 2000 नंतरचेच आहेत दोघं पण. आणि ते इव्हेंट मॅनेजमेंट करतात. त्याने आम्हाला एक अमाऊंट सांगितली की 2-4 दिवस त्यांनी इव्हेंट मॅनेज करून विरारलाच केलेला त्यांनी, आणि त्याच्यातून त्यांचा रेव्हेन्यू सांगितला. मग मी गप्प बसलो, म्हटलं आम्ही काय इंजिनिअरिंग केली. हो, आमचा बाबू उठला यार. तर फायनली असा आमचा गोट्या उठलाय. आणि आम्ही विचार केलेला की 1-2-5 मिनिटं मतलब व्हिडिओ बनवू शांतपणे, पण ते नाही शांतपणे. हा आमचा आहे मोगली. आणि त्याचा ना जत्रेतला फेफेरा झालेला होता बघा. पूर्ण आवाज बसलाय त्याचा. जत्रेतला फेफेरा झाला. फेफेरा आमच्या इकडच्या लोकांना माहित असतात. तर मी काय म्हणत होतो, तर जसं जास्त कमी मार्क्स पडलेल्याने आपल्या मुलांना ओरडू नये किंवा उगाच त्यांना डिप्रेशनमध्ये पाठवू नका तुमच्या अशा बोलण्याने. तसंच ज्यांना जास्त मार्क्स पडले आहेत, मी गावच्या मुलांची वार्ता करतो, इथल्या मुलांबद्दल मी बोलणार नाही, कारण मला काय आयडिया नाही कोण कसं असतं. मी गावच्या मुलांबद्दल बोलतोय. माझं पण सेम झालेलं, चांगले मार्क्स पडलेलं. आणि मामाची इच्छा, म्हणजे मामाच्या मनात जिद्द होती. हो, मामाच्या मनात जिद्द होती आधीपासूनच की मला इंजिनियर बनावं. सो त्याप्रमाणे त्याने मला इंजिनिअरिंग 12वीला टाकलं, सायन्सला. आणि तुम्हाला सांगतो, गावी आम्ही मराठीतून शिकतो, तिकडे ऑलरेडी आम्ही मालवणी मराठीचेच आमचे थोडेसे हे असतात. त्याच्यात आम्ही इंग्लिश वगैरे, आमचं इंग्लिश कम्प्लीट तोडकं मोडकं असतं बघा. त्याच्या तोंडातून आवाज पण येत नाही. इंग्लिश एकदमच तोडकं मोडकं असतं गावच्या मुलांचं. म्हणजे नसल्यासारखं 10% 20% पण नसतं. ॲव्हरेज मुलाबद्दल बोलतो, एक्स्ट्राऑर्डिनरी मुलाबद्दल नाही बोलत आहे. तर सायन्सला टाकलं आणि
मी 80% डायरेक्ट 47वर आलेलो, कारण मला काहीच कळत नव्हतं. मला 11वी-12वीला मी पास कसं झालो मला माहीत नाही, पण मी पास झालो. मला 47 मार्क्स होते. मला बायोमध्ये 35 मार्क्स होते. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बोललो. सो तो ड्रास्टिक ग्राफ असा मस्तपैकी खाली आला, कारण नाही समजत आम्हाला. म्हणजे तुम्हाला पण सांगतो की आता जर गावचे कोणी व्हिडिओ बघत असतील तर मला प्रामाणिकपणे त्यांना सांगायचं आहे की तुमच्या मुलाला जर 80-85% पडले तर तुम्ही डायरेक्ट त्याला सायन्समध्ये तुमच्या मर्जीने टाकू नका. त्याला विचारा, इच्छा असेल तरच टाका. त्याला जर इच्छा असेल की सायन्स करेल आणि तेवढी मेहनत घ्यायची तयारी असेल तर. कारण इवन माझं सुद्धा सांगते, प्रत्येक स्पेलिंग पाठ करावी लागायची, कारण आपण मराठी याच्यातून आलेलो असतो. आपल्याला काहीच समजत नाही. आम्हाला काहीच समजत नव्हतं त्यावेळी. बायोलॉजीचे शब्द जेवढे असे असतात, मी बोलतो बाकीचे तरी समजत होते, बायोलॉजी काही. हा, म्हणजे असं नाही आम्ही म्हणत आहे की करूच नका, बट विचार करून करा. आपली तेवढी मेहनत करायची तयारी असेल तरच करा. मी कारण पण सांगतो काय. कारण तुम्हाला तुमचा पैसा वाया जातो, तुमचा वेळ वाया जातो, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त वेळ वाया जातो. सगळ्यात जास्त रिग्रेट कधी होतं माहितीये का? मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. तुमच्या सोबतची, म्हणजे जर तुम्ही 2 वर्ष मागे आलात तर तुमच्या सोबतची माणसं चांगलंवाला पॅकेज घेऊन बसलेली असतात, आणि तुम्हाला तुमच्या पगारात आणि त्यांच्या पगारात 2 वर्षाचा गॅप आमच्या सोबत झालेला आहे. म्हणून आम्ही सांगतो, म्हणून प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं. म्हणजे आज व्हिडिओ बनवायचं म्हणजे खूप दिवस झाले आम्ही व्हिडिओ बनवला नव्हता, आम्हाला वेळ भेटत नव्हता. पण मी आल्याबरोबर दक्षाला बोललो, दक्षा म्हटला 10वीचा रिझल्ट लागला तर आपण काहीतरी बनवूया याच्यावर. तर प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की फक्त जास्त मार्क्स पडलेत म्हणून तुम्ही त्याला सायन्सला टाकाल किंवा अजून काहीतरी एकदम भारी भारी द्यायला. आजकाल हे अवेलेबल आहे की तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का त्याच्यात. असे टेस्ट असतात एक्झाम, ते खरंच घ्या, करा. थोडेसे त्याच्यामध्ये काय 400-500 रुपये आय थिंक घेतात त्याचे, पण ते तुमचे खूप लाखो रुपये वाचवू शकतात. खरोखर तुमचे आयक्यू लेवल काय, आयक्यू म्हणजे असं नाही, पण मेहनत करायची तयारी सुद्धा. आयक्यू खूप जास्त असतो लोकांचा, पण तेवढी मेहनत करायची तयारी नसते. तर ते दोन्ही सगळं बॅलन्स करून तुम्ही विचार करा करिअरचा. तुम्ही मुलांना फक्त सायन्स असं करू नका. दुसरा आर्ट्स कॉमर्स काही करत नाही असं नाहीये. खूप चांगले त्याच्यातनं पण विद्यार्थी येतात. सो आणि कॉमर्सला व्हॅल्यू आहे. तुम्ही असं सगळ्याला व्हॅल्यू आहे. झालं तर तुम्ही कशातही करू शकता, हे आम्हाला आता कळतं. तुम्ही मुलांना फोर्स करू नका तुमच्या की तुम्ही हेच करा तेच करा. फोर्स काही होत नाही, तुमचा वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो. आम्ही अशा लोकांना बघितलंय ज्यांना 95% आहेत, 90% आहेत 12वीला. जे ती लोक आता 12वी नंतर सायन्स घेऊ, काय बोलतात त्याला, म्हणजे इंजिनिअरिंग और मेडिकल दोन्हीचं सांगते. एक इंजिनियर मला माहिती आहे आणि एक मेडिकल मला माहिती आहे. खूप रिग्रेट केलेलं आहे. नंतर रडत सांगितलंय घरी की आम्हाला नाही करायचंय हे. पण त्यावेळेला असं असतं की तुमची ऑलरेडी 1-2 वर्ष गेलेली असतात. मग परत तुम्ही बॅक जाऊन तुम्ही 2 वर्ष मागे येऊन परत तुम्हाला करिअर घ्यायचं असतं. तर ते खूप वेळ पण वाया जातो, तुमचा पैसा वाया जातो. वेळ पैशापेक्षा पण पैसा तुम्ही कमवाल नंतर, वेळ जातो ना, ते खूप. कारण काय होतं सांगतो तुम्हाला, तुम्ही एक्साइटमेंट मध्ये देता मुलांना किंवा मुलं पण घेतात, पण ते जमत नाही म्हणून तुम्ही लगेच ग्राफ खाली येतो आणि मग नंतर एवढं डिमोटिवेट खास करून ना 10वीच्या मुलांना सांगते मी. 10वीच्या मार्क्स वरून तुम्ही ठरवू नका की बाबा मी हेच करू शकते. 11वी-12वी करा, कळेल तुम्हाला तुम्ही करू शकता. आपल्याला तेवढी बुद्धी पण नसते, त्यांना त्यांचा ऐका. खूप प्रॉब्लेम होतो, पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होतो. आणि मग ते येत नसताना मग ते मुलांना पण त्यामुळे पण डिप्रेशन येते. अरे यार सगळे पास होत आहेत, मी नाही पास होत आहे, मला जमत नाहीये. मी माझं सांगू, माझं 11वीचं तुला सांगते मी. लिटरली मला अख्खं वाक्य पाठ करायला पण मी लिहायची अशी 50 वेळा. कारण इंग्लिश आम्ही कधी शिकलेलोच नव्हतो यार, म्हणजे डायरेक्ट इंग्लिश मध्ये आम्हाला नव्हतं. सो खूप मेजर प्रॉब्लेम झाला होता इंग्लिशचा. समजायच्या गोष्टी पण त्या इंग्लिशमध्ये कशा लिहितात ते कळायचं नाही. सो आपल्याला मार्क्स नाही मिळत अशा वेळेला. म्हणजे तुमचं तेव्हा तुम्हाला बुद्धी असून सुद्धा काही उपयोग होत नाही. सो आता ऑब्व्हियसली बरेच मुलं आता इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, पण गावची मुलं अजूनही मराठी मीडियम मध्ये आहेत. आणि वाईट नाहीये, मराठी मीडियम बेस्ट आहे, पण मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला खूप. त्या मेहनतीसाठी तयार राहा. आम्ही तुम्हाला घाबरवत नाहीये, बट मेहनतीसाठी तयार राहा.
मेहनत कारण करावीच लागणार, कारण इथे शिक्षण पद्धती डायरेक्ट तुम्हाला इंग्लिश मध्ये सुरू होतं आणि जे आपण- प्रॅक्टिकल आहे ते आहे, आहे तुम्हाला तिथे मेहनत करावीच लागेल. करावी लागणार. आणि खूप जास्त तुम्ही आतापर्यंत 10वीला जे 80 आणि 90% पाडायला जेवढी मेहनत केली त्याच्या कित्येक पटीने जास्त मराठी मीडियम मधून जर आला असेल तर तुम्हाला इथे करावी लागेल. दोन्ही मध्ये पण मराठीवाल्यांना आपल्याला struggle आहे. लँग्वेज मुळे थोडस अजून करायची गरज लागते. नाहीतर हे कोणीतरी नेहमी ध्यानात ठेवा. कोणीतरी बाजूचा आपला इंजिनियर झाला, डॉक्टर झाला म्हणून एक्साइटमेंट मध्ये घ्यायचं मास्क, ह्याच्या फंदात पडू नका. तुम्ही मुलांना विचारा, त्यांची टेस्ट घ्या, तुम्ही जे काय करायचं ते करा, पण वेळ घालवू नका त्यांच्यासाठी. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे पुढे जाऊन. सो एवढंच सांगायचं होतं आम्हाला, हे कळकळीने सांगावं असं वाटत होतं. आणि काही मुलांना सुद्धा ज्यांना कमी मार्क्स आहेत, सुसाइडचे विचार आणू नका. तो तर मनात विचार पण आणू का नका. आणता? कारण खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, तुम्हाला हे काय सांगू? ऑप्शन नाहीये सुसाइड विसाइड. तुम्हाला सांगतो मी की आताच्या जगामध्ये शिक्षण आहे. पहिलं होतं ते की शिक्षण आहे म्हणजे सगळं आहे. आता असं काहीच नाहीये. नाहीये. फक्त तुम्ही एक सर्टिफिकेट घेऊन फिरता. जर तुमच्याकडे वेगळं टॅलेंट आहे किंवा काय आहे तर तुम्हाला गरज नाहीये चांगल्या मार्क्सची किंवा असे खूप सारे लोक. आणि उदाहरणार्थ तुम्ही जर सोशली ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला कळेल की सोशल मीडियावर एवढी सारी लोक आहेत, त्यांच्याकडे सोशल मीडियावर किंवा अजून दुसऱ्या काय बोलतात ते करिअरमध्ये, तुला स्पोर्ट्स म्हणा किंवा अजून किंवा कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक्सची गरज नाही आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला पैसे कमवण्यासाठी अकॅडमिक्स पाहिजेत असं नाही. वाटाणे तू इकडे ये, ह्याचं बघायचं काय गरज आहे का? सरळ आम्ही काय बोलतो ते बघ ना इकडे. हां तुझ्यासाठी पण आहे ते. ये गोंडोले. हां ये. मी माझ्या ऑफिसेसमध्ये म्हणजे करंट नाही, आधी होती 1-2 ऑफिसमध्ये, त्यांच्याबद्दल बोलते की तिथे अशीही लोक होती जी आमच्यापेक्षा कमी शिकलेली होती, बट नॉलेज आणि टॅलेंटमध्ये खूप पुढे होती. सो तुम्ही ना फक्त असं नका विचार करू की मी कमी शिकलोय किंवा मला काहीच करता येणार नाही, असं नाही आहे. तर मला असं वाटतं की प्लीज नका असं ही सुसाईडची विचार कधीही आणू नका. आपल्या आईबाबांचा विचार करा. आपल्याला जन्माला घातलंय त्यांनी, काय कष्ट असतात ते आता आम्ही सांगू शकतो की खरंच मुलांना किती आपण प्रेम देतो, आणि मुलांनी जर मोठे जाऊन मुलं जर हे असं वागलं तर कसं वाटतं, काय फील होतं. मुलांसाठी पण आहे ते. तर तुमच्यासाठी पण आहे की प्लीज असं काही वागू नका आई वडिलांसमोर. त्यांना डिप्रेशन, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो तो. तुमच्या नंतर ते लोक आयुष्य जगू शकत नाहीत. हे आम्हाला एवढं कळकळीने सांगावं लागतं की मी एका हाताने बाबूला पकडलंय, तुम्हाला दाखव एजवर आहे तो. पण ते आम्हाला हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचाच होता की चुकीचं पाऊल उचलू नका. जे काय असेल ते तुमच्या मर्जीने तुमच्या मताने करा. हां तू ये दैविक ये. आम्ही पण एक उदाहरण आहोत किंवा आम्ही याच्यातून शिकलोय. आम्ही पण मुलं असं ठरवलंय की बाबा यांच्या मागे नाही लागायचं, जे काय असेल ते मागे नाही लागायचं म्हणजे असं नाही शिकायचं, पण ते असं नाही की एवढेच अरे 90%. ते नाही का शिक्षणाच्या आईचा भाऊ, ते एक मस्त मूवी. सो तुम्ही काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या, आपापल्या मुलांचा कल ओळखा आणि त्यानुसार डिसिजन घ्या. सो चला बाय. हा मला काही जास्त शूट करू देत नाहीये, आम्ही एवढंच करू शकतो. चला बाय, भेटू. बाय. बाय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय.